नमस्कार मंडळी. नव्या एका स्टोरीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. दक्षिणेच्या आकाशात स्वराज्याचा सूर्य तेजाने तळपत होता आणि उत्तरेत दिल्लीच्या तख्तावर बसलेला मुघल बादशाह औरंगजेब मनातून अस्वस्थ झाला होता. कारण सह्याद्रीत एक वादळ उभं राहिलं होतं. त्या वादळाचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. इसवी सन 1666 पुरंदरच्या तहानंतर महाराजांना आग्र्याला जाण्याचा प्रस्ताव आला. मिर्झा राजा जयसिंगाने विश्वास दिला, महाराज, बादशाह तुमचा मान ठेवेल. स्वराज्यासाठी दूरदृष्टी ठेवणाऱ्या शिवरायांनी निर्णय घेतला. राजकारणात कधी तलवार चालते तर कधी संयम. आणि मग सह्याद्रीचा सिंह आपल्या लहानग्या पुत्रासह संभाजी महाराजांसह आग्र्याकडे निघाला. 12 मे 1666 आग्र्याच्या दरबारात सोनेरी झुंबर चमकत होते. हजारो सरदार रांगेत उभे होते. मुघल साम्राज्याचा गर्व प्रत्येक भिंतीवर दिसत होता. पण त्या दिवशी दरबारात प्रवेश झाला एका अशा राजाचा ज्याच्या डोळ्यात गुलामी नव्हती. शिवाजी महाराज दरबारात आले. त्यांनी बादशाला मुजरा केला नाही, फक्त राजाला शोभेल असा सन्मान दिला. औरंगजेबाने कपट केलं. महाराजांना पुढच्या मानाच्या जागी न बसवता 50,000 सरदारांच्या रांगेत उभं केलं. क्षणभर दरबार शांत झाला. शिवरायांच्या डोळ्यात ज्वाला पेटल्या. हा अपमान आम्ही सहन करणार नाही, महाराजांच्या आवाजात दरबार घुमला. मुघल सरदार थरथरले. औरंगजेबाच्या चेहऱ्यावर राग उमटला, कारण दिल्लीच्या दरबारात पहिल्यांदाच कुणी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून उभं राहिलं होतं. त्या दिवसानंतर महाराजांना प्रत्यक्ष कैद न करता नजर कैदेत ठेवण्यात आले. बाहेर हजारो सैनिक, प्रत्येक हालचालीवर नजर. औरंगजेबाच्या मनात एकच विचार होता, हा मराठा जिवंत राहिला तर मुघल सल्तनत कधीच शांत बसणार नाही. पण शिवराय तलवारीने जितके बलवान होते तितकेच बुद्धीनेही अजिंक्य होते. महान योजना काही दिवस गेले. महाराजांनी आजारी असल्याचं नाटक सुरू केलं. हकीम येऊ लागले. दान धर्म सुरू झाला. दररोज मोठमोठ्या पेटारातून मिठाई, फळं, भेटवस्तू गरिबांना पाठवल्या जाऊ लागल्या. सुरुवातीला सैनिक प्रत्येक पेटारा तपासत होते. नंतर सवय झाली. तपासणी कमी झाली आणि एक दिवस इतिहास थरारला. आकाश काळोखानेत भरलं होतं. मुघल पहारेकरी निष्काळजी झाले होते. मोठे पेटारे बाहेर नेण्यासाठी तयार झाले होते. एका पेटाऱ्यात बसले स्वतः महाराज, दुसऱ्यात लहान संभाजीराजे. बाहेर सैनिक ओरडले, दानासाठी मिठाई निघाली आहे. पेटारे उचलले गेले. त्या क्षणी प्रत्येक पाऊल म्हणजे मृत्यूशी सामना होता. जर संशय आला असता तर तलवारी क्षणात चालल्या असत्या. पण नियतीनेही त्या रात्री स्वराज्याच्या बाजूने उभी होती. दरवाजे पार झाले. पहारे मागे पडली आणि सह्याद्रीचा सिंह औरंगजेबाच्या पंजातून निसटला. सकाळ झाली. खोली रिकामीच होती. मुघल सैनिक घाबरले. दरबारात खळबळ उडाली. औरंगजेब संतापाने थरथरला आणि शिवाजी भाग गया असा आवाज जोरदार ऐकण्यास मिळाला. दिल्लीच्या तख्ताला हादरा बसला होता. ज्याला संपूर्ण हिंदुस्थान पकडू शकत नव्हता तो मराठा पुन्हा स्वराज्याकडे झेपावला होता. अनेक वेश बदलत, अनेक संकट पार करत महाराज महाराष्ट्रात परतले. सह्याद्रीने आपल्या राजाचं पुन्हा स्वागत केलं. गड किल्ल्यांवर तोफा धडाडल्या. मावळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले, कारण त्यांचा राजा फक्त युद्धातच महान नव्हता तर बुद्धी, धैर्य आणि संयम यांचाही सम्राट होता. शेवट आग्र्याहून सुटका हा फक्त पलायन नव्हता तर तो बुद्धीचा विजय होता, स्वाभिमानाचा विजय होता आणि स्वराज्य अमर असल्याचा पुरावा होता. इतिहासात अनेक बादशाह झाले, पण औरंगजेबाच्या साम्राज्याला हादरवणारा एकच राजा झाला, तो म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज.